आज एवढं श्रीराम श्रीराम काय लिहिणं चाललंय? काय ग सावित्री, काय म्हणतोय मी? माधव. वा, म्हणजे आज आमचा बराच धावा चाललेला दिसतोय. धावत नाही, पूजा सुद्धा करेन. बिन फुलांचीच? ते का, फुलंही वाहीन. तुला सांगू माधव, माझ्याजवळ असं एक फुलझाड आहे जे कोणालाच दिसत नाही. त्याच्या फांद्या दिसत नाहीत, पानं दिसत नाहीत, पण मी मागित तेव्हा आणि हवी तेवढी फुलं ते मला देतं. ती कोणती फुलं माहितीये तुला? कोणती? अश्रूंची. एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. का? माझ्या हातून असं काय घडलंय? म्हणजे काय घडलंय? अगं सांग तरी, निदान कळू तर दे. विचारलं साईला? घातलंच मोहनच्या कानावर? हे म्हणतेस होय? खरं सांगू, फार संकोचल्यासारखं वाटतंय ग. मोहन दादाचं लग्न ठरल्याशिवाय माझा विषय कसा काढू? शिवाय एमएच्या टर्म्स सुद्धा भरायच्यात. मला वाटलं होतं तू असं बोलणार. हीच माझी परीक्षा केलीस? मग काय तर. आता यावर काय बोलणार? बरोबर आहे, पण मी मात्र तुझ्यासाठी कुडत असते. माधव, आतापर्यंत मी तुला सांगितलं नाही, पण आज सांगते. हल्ली तुम्हाला टाळतोस, माझ्याशी बोलत नाहीस का? अगं एवढी काळजी कसली करतेस सावित्री? काळजी? खरं सांगू माधव, तिला महिनाभर मी दिवस कसे काढते हे माझं मलाच ठाऊक. अरे, दिवसातून मी तुझ्या समोर हसत असते, पण रात्री रात्री मात्र त्याच झाडाची फुलं मी ओझळी भर भरून वाहते. सावित्री, एवढा देखील विश्वास नाही माझ्यावर? तसं नाही रे, पण हल्ली माझं मनच कातर झालं. वाटतं तुम्ही तुमच्या नव्या घरी जा, पण मी मात्र त्याच जुन्या घरी आई वडिलांच्या गरिबीला सोबत करत कुडत राहील. माधव, तुम्हाला विसरणार तर नाही? सावित्री, असलं काही स्वप्नात सुद्धा आणू नकोस. मग त्याचं वचन दे मला. वचन? या जगातले सगळे प्रेमी का वचन देतात घेतात कुणास ठाऊक. अगं वचन कुणाकडे मागायचं असतं? ज्याच्यावर आपला विश्वास नाही त्याच्याकडे. सावित्री, तू माझ्याकडून वचन मागतेस? नाही, आजपर्यंत मी कधी वचन मागितलं नाही, यापुढेही मागणार नाही. माधव, चुकलं माझं. पुन्हा कधी वचनाचं नाव सुद्धा काढणार नाही. नक्की? मग दे वचन. दोन राईस प्लेट. हंसा लंच होम येथे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळेल. तेरे नैनो ने जादू की. काय गवा दलमलं म्हणायचं काय? ए लंच होम, हंसा लंच होम. जन्म तारीख काय? 15 ऑगस्ट. म्हणजे भारत माता की जय. 15 ऑगस्ट. तर त्याच्या मागे 1900 किती ते घाला की? 1975. लहान आहे की हो. म्हणजे ए लंच होम. आणि तुमची काय आमची जन्म तारीख? ती कशाला? म्हणजे कळलेलं बरं असते. लहान आहे का मोठी आहे? ओ टरकवाले, नीट बोलायचं, नाहीतर गाडी हाणायची. आणतोच आहे की. आता बांबी पासून इथपर्यंत हाणतच आणले की गाडी. हे बघा टरकवाले, तुम्हाला वाटतात सांगते, इथे यायचं तर सभ्य माणसागत वागायचं. बघा सभ्य? आम्ही काय सभ्य वागलो? काय अंगावरचे कपडे काढून नाचलो काय? त्या कोणाच्या पदराला हात घातला?
तोंड सांभाळून बोलायचं. तुला कोण बोलतोय? तुला पदर कुठे? पण तुम्ही कशाला जातायचं एवढ्या लांब पदरापासून? आता कुणाच्या पदराला हात घातला नाही म्हणतो तर म्हणे लांब कशाला जातोय? हात घातल्याशिवाय लांब कसा गेला रे? जास्त पिटपिट करायची नाही. गिराईक म्हणून आलायचा. काय खायचं असेल तर गपगुमाना ऑर्डर द्यायची. असलं गिराईक नको ग बया. काय उपकार करता का काय आमच्यावर? ते काय लिहिलंय तिथे? काय लिहिलंय? हे हाटील हॉटेल नावा हॉटेल. हे हॉटेल सर्व जातीच्या, धर्माच्या आणि वंशाच्या आणि लिंगांच्या लोकांना खुले आहे. म्हणजे आम्ही येणारच. सगळ्यांसाठी बसलाय ना वो खोलून हॉटेल. तुला दावतेस किंवा तसा नाही ऐकायचा. तू दादाला बोलू. दादा हळू रे हळू जरा. मोहन दादा लवकर ये. हे बुडतं करायला लागलाय. बघतो ना कोण काय करतो ती. आपण पण ट्रक चालवतो. हा कवा हांडील मारीन कळणार पण नाही तुझ्या दादाला. बघतो. येऊ दे या आईला कोणाची माय व्याली आपल्या समोर यायची बघतो ना आपण. तुला काय वाटलं आपण घाबरतो का काय कोणाला? काय गडबड लावली आहे? तांगडं मोडून हातात देन. मोहन म्हणजे गुरुजीचा पोरगा. हाद्या. अरे हा ना, आता काय करतो? चाल्या होता कुठे? ए हौसा, हा आपला लहानपणीचा मित्र भाद्या. काय म्हणतो? आजकाल आपल्याला समजेजण बाजीराव म्हणतात. आपला बाप सुद्धा आपल्याला बाजीराव म्हणतो. या बया. आमच्या तोंडातलं काही येडं वाकडं गेलं असेल तर माफ करा माधवराव. तुमच्या तोंडात ना मत आलं आपल्याला. ए हल्ली असतोच कुठं लेका? बांबी. बांबीला असतो ना. बांबी. हा. वा वा वा. अरे अरे किती वर्षांनी भेटतोय आपण. खरंय खरंय. काय 4 पैसे बाळगून आहे ना आपण. गावाकडे एक पडकं घर आहे ते बघा म्हणून आलो होतो इथं. बरं केलं, चांगलं केलं, चांगलं केलं. हे हौसा, आमच्याकरता 2 स्पेशल चहा पाठवून दे. जेवणाची ऑर्डर नंतर देतो. होय. बाबूकडनं पाठवली. बाबूकडूनच पाठव. एका कपात दूध जरा जास्ती गरम आहे का? चला चला. काय कसं काय चाललंय आपलं तुझं? छान चाललंय. आपलं गॅरेज आहे, गावात पेट्रोल पंप आहे. पंप आहे काय? तुम्ही चांगलं चला, आहे. तुम्ही चला. अगं ये ना. ए बाबू 2 पेसल चहा घेऊन जा की लवकर. आत्ता घेऊन येतो. जा लवकर. पर गुरुजी नंतर तू एवढं मोठं घर सांभाळलंस हे ऐकून खूप आनंद झाला आपल्याला. धाकट्या भावाला शिकवलंस तू. परत नवीन घर बांधलंयस म्हणे तू. अरे बाजी अगदी वेळेवर आलायस बघ. काय रे? अरे परवा सोमवारी आपल्या घराची वास्तुशांती काय आहे. सांगतो? मग अगदी वेळेवर आलास. दादा च्या तो दिसतोय रे. तो एक सांग मला, काय? काय खिलवणार काय आम्हाला तू? आता तुम्ही काय म्हणशील ते, पण तिची ऑर्डर घ्यायला खास मालकीन बाई येणार आहेत जातीनं. काय सांगतोस? येऊ दे येऊ दे. रे पेसल चा पहली नजर में हो गया है प्यार. का बाजी काय खाणार? काय खिमा, मटन का चिकन? अरे खातोय कसला? तुझ्या या हंसा लंचमचं चिकान बघून आपली तर भूक पार उडाली राव. पदक काय घरघरीत आहे राव. काय चालतंय काय चालतंय? पाण्यावर एकदम तरंगत येत आहे जणू. ए बाबा बास 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 बास. बसा आता. बस तर बसतो. आपलं काय जातंय? पुरे बरं दिसतं म्हणून बोललो. अरे लेका, आमच्या घरच्या सारखी आहे ती. आमची मानलेली बहीण आहे. नाही तुम्ही तिला बहीण मानले पण आपण कुठं तिला बहीण मानले. आणि तुमच्या घरच्या सारखे आहे म्हणजे बरं आहे हो. आपल्याला हायवे मोकळा म्हणजे आपला रोड हे. जिना झालं असतं तर बरं झालं असतं. हौसा का? वा वा वा. आज अगदी जाती ना हजर. वय म्हटलं बड पाहुणा आल्यात तेव्हा जातीनं काय हवं नको ते विचारावं. बरं केलंस, बरं केलंस. बरं पाहुण्यास ती भाकरीच लागते का परोठा करू? अरे नाही भाकरी कोणी बी करते म्हणा. तर माझ्या हातचं परोठा तर खाऊन बघा. असं नाही. मी बरोबर कलेजी सुदीक. अरे वा. ठीक आहे ना व? मला ठीक आहे. ए तुला चालेल ना कलेजी हिची? आपण तर कलेजी शिवाय काय खातच नाही ना. बरं तिकटाचं कसं? तिकटाचं ना. काढू की तिकीट आपण सिनेमात? हं? जेवणातलं तिकटाच होय. पहिल्या घासाला ठसका लागला पाहिजे. दुसऱ्या घासाला धार लागली पाहिजे. अशी नाकातून आणि डोळ्यातून पाणी व्हायला लागलं पाहिजे. काय याला म्हणतात जेवण. जी, आमची परीक्षा घेणार म्हणा. आणि पास झाला तर येता जाता एक चांगलं गिराईक भेटेल की तुम्हाला. बघ बाई काय ते ठरव. काय बघ असलं गिरेक सोडते होय मी. आणि असलं लंच होम आपण तरी सोडणार आहे काय? जेवणाचं सांगते. येऊ अच्छा दादा येते हा. ये ये येते. हळू हळू. हळू ये. ती पाहताच बाला कलिजा खलास झाला झाला. कलिजा खलास.
आशीर्वाद द्या. आयुष्यवंत हो. ए मौन्या त्या हा. पंक्ती पडू द्यायच्या काय झाली तुमची तयारी? तर वाडा म्हणलं की राईस प्लेटी तयार काय ग कुठे गेली? हा, विचार यायला. सावित्री, तू जरा जातीनं लक्ष देशील का? ही येते. पानं मांडून झाली? हो आमची फुल्ल तयारी आहे. माझी पण जेवण तयार आहे. मग करूया ना सुरुवात. मग आपण पहिली पंगत बसून घेऊया. चला मंडळी उठा. चला, चला. चला, उठा लवकर, चला, ये, चला, घराच्या मागच्या अंगाला चला जेवायला. चला, उठा, चला. या, 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 जेवून चला, घ्या, या. जेवून हो, चला, पटकन, पटकन. लवकर, चला, चला, चला. करा सुरुवात. वा. मनातली एक गोष्ट सांगू का रे बाबांनो? हं? आता धंदा व्यवस्थित चाललाय, हक्काचं घरही झालंय. आता सुना घरात आणा म्हणजे झालं. काय म्हणते मी? अगं आई, त्यात म्हणायचं काय ग? तुझ्या शब्दाबाहेर आहोत का मी? तेच पाहिजे होतं मला. मग सांगू आता. आपली सावित्री सून म्हणून घरात आली तर का रे, सावित्री पसंत नाही? त्याला पसंत नसायला काय झालं? काय रे मोहन, तुला तुझी बायको म्हणून पसंत आहे की नाही सांग आधी. तुला पसंत आहे ना, मग झालं तर. सावित्री आपल्या घरच्या सारखीच आहे नाही का? आई, म्हणजे परकी मुलगी आपल्या घरी सून म्हणून आणण्यापेक्षा सावित्री आणलेली जास्त बरी नाही का? आई, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. मलाही ती आवडते. आवडते ना? मग झालं तर. मग जाऊन सगळं ठरवूनच येते. हं. हं? पोळी वाढू का? नको ग, थोडी नको घे ग. ना. मग भाजी आणू का? आहे तशी आहे बघ. तू काही जेवतच नाही. हे आई, अं, तू सांगितलंस ना, त्यानेच माझं पोट भरलं बघ. छान झालं बघ. अरे हा योग चांगलाच म्हणायचा. म्हणजे बायको म्हणून तुला पसंत, सून म्हणून मला पसंत आणि वहिनी म्हणून माधवला पसंत असणार. हा गेला हा काय, जेवलाही नाही? हो ना. माधव? काय माधवराव, आज बाहेरून खाऊन आलाच वाटतं. काय गंमत आहे बघ. आज आईने अगदी माझ्या मनातलं ओळखलं. सावित्री मला डबा करून द्यायची ना, तेव्हा त्या जेवणाला काही वेगळीच गोडी यायची. मला ती खूप आवडते. माझं अगदी मनापासून प्रेम आहे तिच्यावर. आजपर्यंत मी कोणालाही सांगितलं नव्हतं. आज प्रथम तुला सांगतो. गमत माहितीये? अरे हल्ली मला ती माझ्या पत्नीच्या रूपात दिसायची आणि मी माधव, हे माधव, अरे काय सांगतोय मी? तू असा गप्प का उभा? काही नाही. अरे काय नाही काय? अरे चक्क तुझा स्वर सांगतोय. दादा, आयुष्यात तू स्वतःचा असा विचार कधी केलाच नाहीस. तू सतत आमच्यासाठी राबलास, आमच्यासाठी खपलास. तुला सुख ते कधी लाभलंच नाही. म्हणून तुझ्या मनासारखं घडून तू सुखी होतोयस या कल्पनेनंच कुतमरून गेलो रे मी. अत्यानंद झाला म्हणजे आनंदाश्रू येतात ना, तसे. माधव, हे ऐकल्यावर वाटतं की माझ्यासारखा भाग्यवान मीच. अरे तेव्हा नाही हेवा वाटेल असा भाऊ आहेस रे माझा तू. सावित्री, सावित्री, मी काय आणि कसं लिहू हे माझं मलाच कळेन असं झालं. जे स्वप्नातही कधी मनाला शिवलं नव्हतं तेच घडतंय. आई तुला मागणी घालायला येणार आहे माझ्या दादासाठी. तू नाही म्हणू नकोस. सावित्री,
हे बघ, जन्म दैव या दोन गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या हातात नसतात. आपल्या वाट्याला आलेलं दैव तुला आणि मला स्वीकारायलाच पाहिजे. सगळं विसर आणि माझी वहिनी म्हणून आमच्या घरी ये. मला माहित आहे मी तुझ्यावर फार आघात करीत आहे. उद्या संध्याकाळी घरी ये. मला तुला खूप सांगायचंय, खरं म्हणजे समजवायचंय. आणि एक कर, आपली सगळी पत्र जाळून टाक. कारण भूतकाळातली अशी पत्र भविष्य काळातल्या वाईटाची साक्षीदार ठरतात. ही आता वेळीच नष्ट करणं योग्य. नक्की येशील ना सावित्री?